आणि हे वास्तविकता तुम्हाला सांगतो की जर फडणवीस साहेब नसते तर निळवंड्याचं पाणी कधी चारीला मिळालंच नसतं. हा त्यांचा संकल्प होता की जेव्हा आपण माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, हे तुम्हाला मी आता आतमधली मीटिंग सांगतो. आम्ही फडणवीस साहेबांना एकच सांगितलं की साहेब पहिल्या 10 किलोमीटर मध्ये लोक काम होऊन देत नाहीत. माननीय पिचड साहेबांना आपण बरोबर घेतलं आणि फडणवीस साहेबांचे ते वाक्य मला आजही आठवतात की अधिकाऱ्यांना सांगितलं मिलिटरी बोलून लागली तरी चालेल पण 10 किलोमीटर मला 1 महिन्यात उकरून पाहिजे. ते 10 किलोमीटर उकरले गेले म्हणून पाणी आलं. हे फडणवीस साहेबांनी पिचड साहेबांची कमाई होती. आता मध्ये बाकीच्या लोकांनी भलतेच बोर्ड लावायला सुरू केले, मीच आणलं. ठीक आहे, काय करायचं करा, कोणी आणलं द्यावालाच माहिती. पण जे खरंय आपलं क्रेडिट डोळ्याला पाणी आणण्याचं ते आपण घेऊ. कारण की वाईट झाल्याशिवाय चांगलं होत नाही. मी जर कठोर निर्णय घेतले नसते, अनेक लोकांनी या पाईपला अडवणुकीचा प्रयत्न केला, तुम्हाला माहिती म्हणून सांगतो. आमच्या शेतातून जाऊन द्यायचं नाही. एकदा झालं, दोनदा झालं, मग त्याला सुजय विखे सारखाच माणूस लागतो. काका दादा करत सगळ्या गोष्टी घडत नाहीत. त्याला माझ्यासारखेच माणसं लागतात जे डंकेच्या चोटवर काम करतात, जे लोक सर्वसामान्य माणसाची अडवणूक करतील त्यांना वचक लावण्याचं काम देखील आपल्याला करावंच लागणार. सगळ्यांबरोबर गोड राहून चालणार नाही. जे सगळ्यांबरोबर गोड राहायचे त्यांचा पॅकअप होऊन गेले. गोड बोलणारा माणूस कधीच तुमच्या हिताचा नसतो. म्हणून आमचे पण जे लोक तुमच्यावर गोड बोलतात ते समजून घ्या. गोड बोलण्यामध्ये माणसाचा स्वार्थ असतं. मला काय स्वार्थ आहे तुमच्यात? मला तुमच्याकडून पैसे पाहिजे. कधी आपण पैसे मागितले, कधी तुमच्याकडून वर्गण्या गोळा केल्या, कोणाच्या जमिनीवर ताबा मारला, कधी कोणाची जमीन विकत घेतली, कोणचं पाणी कोणत्या चारीने कुठं येणार आहे, शिर्डीमध्ये कोणता उद्योग कुठे येणार आहे, हे सगळं आम्हाला माहिती होतं. कारण आणणारेच आम्ही आहोत. तरी सुद्धा 1 इंच जागा आपण या गणेश परिसरामध्ये कधी विकत घेतली नाही. कारण की जमिनीचा अधिकार हा त्या शेतकऱ्यांना कसं त्या जमिनीचा उपयोग होईल यासाठी आमच्या परिवाराने काम केलं.